त्या गाडीचा पण आत्ताच गोठा व्हायचा होता का, एक तर उशीर झालाय आधीच मला. गाडी आली वाटतंय. ए अभि गाडी आली बघ, जा. हा थांब दादा, बघतो थांब. हो दादा, गाडीला बघता का जरा काय झालंय? हो हो दादा, एक फक्त 5 मिनिट थांबा. अहो दादा, थोडा उशीर झालाय, अर्जंट आहे थोडस, द्या ना लवकर करून. ए अभि बघ रे, त्यांना थोडी काही आहे, थोडं अर्जंट काम करतो का? हा दादा थांब 5 मिनिट, तुला माझी गेम चालली, थांब. ए अभि त्याचं तेवढं काम करणार, त्यांना अर्जंट आहे, तू फोन नंतर बघ ना. हा करतो. हो दादा, करा ना लवकर, उशीर झालाय मला. ए बाबा थांब ना थोडं, काय काय करतोय, जमत असलं थांब, आता बघ दुसरं दुकान. अभि गिरायकाला असं काय बोलतोय? ए अभि काय झालं? अरे दादा त्याला गडबड करत होतं, त्यामुळे त्याला म्हणलं जा दुसरीकडे, काय आपल्याकडे कस्टमर, जाऊ दे, एक गेलं तर दुसरं येईन आपल्याला. अरे अभि गिरायकावर नाही एवढं कधी रागवायचं नसतं, कारण गिरायक आपल्यासाठी ना देवाच्या समान असतं. अरे धंदा आहे ना असा रागून मोठा होत नाही, मी ना कायम प्रेमानेच बोललोय, त्याच्यामुळे आपला हा छोटासा व्यवसाय आहे ना खूप मोठा केलाय. हे कायम आहे ना आयुष्यभर लक्षात ठेव. आणि हा एक समाधानी गिराईक म्हणजे 100 जाहिरातीपेक्षा महत्वाचं असतं. आणि गिरायकाच्या चेहऱ्यावरचा हसू दुकानदाराची तीच खरी कमाई असते, एक कायम लक्षात ठेवा. पण ध्यास अजून